पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य सद्गुरु त्र्यंबकानंद महाराज म्हणजेच अण्णा यांनी जे साधकासाठी काही चिंतनं लिहिलेली आहेत, त्या चिंतनाचा प्रत्येक साधकाला अत्यंत महत्त्वाचा असा काय आहे अभ्यास त्याच्यामधून दिलेला आहे। आणि प्रत्येकाकडे हे पुस्तक आहेच, प्रत्येकाकडे या सगळ्या चिंतनांचे सगळे असलेले ग्रंथ आहेत, वाचनही होतं। पण प्रत्येक चिंतन चर्चेनं जर बाहेर पडलं, चर्चा त्यावर झाली तर आणखीन चांगलं समजल्यासारखं वाटतं। याच्यामध्ये एकूण 10 चिंतनं आहेत, म्हणजे 10 विषय आहेत। पहिला आपण पाहणार आहोत तो नरतनु आहे, त्यानंतर आयुष्य आहे, प्रारब्ध आहे, अध्यास आहे, साधना आहे, विक्षेप आहे, अनुसंधान आहे, ज्ञान आहे, प्रकृती पुरुष आणि क्षेत्रज्ञ हा एकत्र एक विषय आहे आणि क्षेत्रज्ञ हा 10वा विषय आहे। हे प्रत्येक विषयाचा सखोल असा काय आहे तपशीलवार अभ्यास अण्णांनी मांडलेला आहे आणि प्रत्येक साधकाला त्याचा अत्यंत उपयोग आहे। त्यामुळं यावर होत असलेली चर्चा, याचा होत असलेला आता विषयाबद्दलचा आपण वाचून त्यावरचे घेतलेले विचार हे फार उपयुक्त आहेत। आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत नरतनु। नरतनु हा विषय सुरुवातीलाच घेतला। नरतनु असा जर शब्द पाहिला तर त्यामध्ये उभयलिंगी येतो, म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही नरतनुच म्हटलं जातं। स्त्री आणि पुरुष या दोघांनाही परमार्थाचा समान हक्क आहे। दोघंही समानतेनं परमार्थ करून मिळालेल्या नरदेहाचा, मिळालेल्या नरतनुचा उपयोग करून घेऊ शकतात। पण नरतनु मिळालं तरी ते काय किमतीचं आहे, कसं मिळालं याचा विचार आपल्या ठिकाणी यायला पाहिजे। अण्णांचाच हरिपाठ आहे, त्यामध्ये ते सांगतात की अलभ्य नरदेह सापडला अवचित। तो जो काही प्राप्त झाला आहे तो सहज मिळाला आहे असं नाही, अलभ्य आहे म्हणजे लभ्य नाही, सहज मिळतो असा नाही। मग तो सहज मिळत नाही तर कसा मिळतो याच्याकरता या विषयामध्ये मांडणी केली। तसंच अण्णांचं एक पद आहे की अमोल नरतनु सहज लाभली काकतालिन्याय विषयध्यासे पाया दवडसी कान करीसी सोय। म्हणजे सगळ्याला सावधान करण्याकरता असे काही प्रकार त्यांनी पदातून दिलेले आहेत। आता आपण याचा विचार करत असताना मांडण्या अत्यंत व्यवस्थित केलेल्या आहेत। प्रत्येक स्त्री आणि पुरुष असो त्यांना जो नरतनु प्राप्त झालं आहे ते उगीच नाही, त्याच्याकरता त्याला पूर्वसमीकरणं काय आहेत, म्हणजे तो मिळवायचा झाला किंवा मिळायचा झाला तर कशा तऱ्हेचा अधिकार असावा लागतो याची मांडणी पहिल्या मुद्द्यापासून केलेली आहे। आज आपण नरतनुविषयी विचार करणार आहोत। ही नरतनु सहजासहजी मिळालेली नाही। कोणतीही वस्तू सहजासहजी मिळत नसते, तिच्या योग्यतेप्रमाणे तिला किंमत द्यावी लागते। काही वस्तू पैशाच्या किमतीने मिळतात, काही गोष्टी मिळवण्यासाठी निदान याचना तरी करावी लागते। व्यावहारिक गोष्टी जशा थोड्याफार किमतीने मिळतात तशा काही गोष्टी निरनिराळ्या स्वरूपाच्या किमतीने मिळतात। आता याच्यामध्ये नरतनु प्राप्त होण्याकरता सहजासहजी मिळालेली नाही,
हे सामान्य जीवाच्या लक्षात येत नाही. देह मिळाला आणि मिळालेल्या देहाचा आपण काहीतरी उपयोग करून घ्यावा असं सतत वाटतं. आता त्याच्यामध्ये काय आहे की जसं माऊली सांगतात की काय आहे की आपल्याला मिळालं हे, पण मिळालेलं आपण वाया घालू नये. त्याच्याकरता काय करावं लागेल तर हे कसं मिळालं याचा विचार करावाच लागेल. आपण आत्ताच पाहिलंच, पण त्याचा विचार इतका व्यवस्थित मांडला. आता त्यात त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की काही गोष्टी मिळवण्याकरता तुम्हाला सहजासहजी मिळतात असं नाही, पण मिळवायच्याच म्हणलं तर मग त्याला जी काही किंमत असेल ती किंमत द्यावी लागते. पण जी गोष्ट अट्टासाने मिळते, सहज मिळत नाही, पावलो हा देह काकतालीन्य आहे तुकोबाराय जसं म्हणतात तसं, मग माऊली सांगतात की नरदेहाचे या गावा आले जे आले तिघा पांडवा तो कार्यार्थ आगोवा सांडोनिया. म्हणजे याला आलेत खरं, पण कोणत्या कार्यासाठी आलो याचा विचार न केला की मग वाया गेला. पण हा देहच मिळाला आहे, हा फार कठीण मिळाला आहे किंवा अवघड आहे, असं सहजासहजी मिळत नाही, हा जर विचार अगोदर कळाला तर आपण या नरदेहाला असंच वाया घालवणार नाही. म्हणून तो सहज मिळत नाही हे पहिल्या मुद्द्यात सांगायला सुरुवात केली. गव्हर्नर, कलेक्टर यासारख्या नोकरीला लायकीची किंमत लागते. एखादा अडाणी शेतकरी जर ही जागा मागू लागेल तर ती मिळणार नाही. आमदार, नामदार, खासदार यांना या जागा मिळवण्याकरता निवडणूक लढवावी लागते. तसेच इतर बाबीचीही पात्रता लागते. त्याशिवाय त्या जागेला उमेदवार म्हणून उभा राहता येत नाही. परमेश्वराच्या लीलेच्या खेळातही स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे लोक असून त्यातील अनेक योनी व अनेक सुखदुःख उपभोग असून ते मिळवण्यासाठी त्या त्या जागेला अनुरूप अशी योग्यता पाहिजे. त्याशिवाय त्या जागेची प्राप्ती नाही. ही लायकी पापपुण्याच्या मापाने मोजणारी आहे. एकंदरीत आता या सगळ्या मुद्द्यामध्ये आपण विचार करत आलो तेव्हा आता कळालं की मनुष्य देह म्हणजे ही नरतनू कशी मिळते, तर पापपुण्याच्या त्याच्यासाठी काय आहे की मापाने मोजली जाते आणि मगच नरतनू प्राप्त होते. हे पापपुण्य जीवाच्या कर्माने तयार होते. सत्कर्माने पुण्य तयार होते, दुष्कर्माने पाप तयार होते. आता याच्याकरता पापपुण्य जे आहेत ते पापपुण्य जीवाजवळ कसं आहे हे पाहिलं जातं आणि पापपुण्यानुसार त्याला देह मिळतात. पहिल्यांदा त्यांनी सांगितले की सत्कर्म घडत गेली तर सत्कर्मानं पुण्य मिळतं आणि दुष्कर्म जर घडत गेली तर दुष्कर्मानं पाप तयार होतं. मग प्रत्येक जीवाजवळ पापपुण्याचे काहीतरी भांडवल असल्या वाचून जीवाची सिद्धीच होत नाही. म्हणजे कोणत्याही जीवाला ह्यातलं काहीतरी लागतं. आता त्याचं त्यांनी ते दातात का अधिक पाप असलं तर काय मिळतं, कमी पाप असलं तर काय मिळतं, अधिक पुण्य असलं तर काय मिळतं, कमी पुण्य असलं तर काय मिळतं, ह्याचा विषय याच्यामध्ये येतोच. विचार थोडासा असा येतो की प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे जर आहे तर मग जीवानं त्याच्या कर्मानुसार पापपुण्य तयार केले. मग पहिल्यांदा जो काही जीव म्हणून पुढं आला त्याच्याजवळ कोणतं भांडवल होतं, तो जीव कसा झाला, त्याच्या ठिकाणी कुठलं पाप कुठलं पुण्य, कारण तो पहिल्यांदाच आहे. म्हणून तो पहिल्यांदा कसा आला हे सांगता येत नाही, त्याला अनादी असं म्हणतात. बऱ्याच गोष्टीला उत्तर नाही म्हणून अनादी आहे. मुळातच असं आहे की अविद्येचं कार्य म्हणजे जीव आहे आणि अविद्या ही मुळात कशी आहे तर मलिन सत्व प्रधान आहे. म्हणून तिच्या ठिकाणी जर काही होत असेल तर त्रिगुणाचेच सगळे काय आहेत अधिकाधिक भर आहेत. त्यामुळं कोणता गुण अधिक होतो त्या गुणाचं प्राबल्य तिथं वाढतं आणि तसं त्या जीवाच्या पुढं कर्म येतात. या मांडण्या आपल्याला ते देतीलच. पण आता असं सांगितलं की तो जीव कोणत्या तरी एका लोकात व कोणत्या तरी एका भूमिकेवर असणारच.
मग जे जे जीव इथं जन्माला आले ते जीव त्यांच्या पापपुण्याच्या सारणीनुसार कोणत्या तरी लोकात असतीलच. आता जर वर सांगितलं आहे की स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक 3 लोक आहेत. 3 लोकांनुसार अधिक पुण्य ज्याच्याजवळ आहे तो स्वर्गात असेल, पुण्य पाप हे जर समान असेल तो मृत्यूलोकात असेल, आणि अधिक पाप जर असेल तो पाताळात असेल, म्हणजे निम्न जीव किंवा निम्न जातीमध्ये असेल. हे सगळे काय आहेत की त्याच्या दृष्टीनं कुठलं तरी एक मांडणी झाली. आता दाखवलं काय की कोणताही जीव त्याच्या भूमिकेनुसार कुठल्या तरी लोकात असतोच. तेथील सुखदुःखाचे भोग हे भोगावे लागणारच. या जीवाची इच्छा असो की नसो तो भोग व भूमिका या स्थितीवर असणार. मग आता तो जीव तिथं असला, उदाहरणार्थ एखादा स्वर्गात असेल, मग अधिक पाप जरी त्याच्याकडं नसलं पुण्यच असलं तरी त्याच्यापेक्षा जास्त पुण्य असणारा अजून कोणीतरी जीव असेल, तो त्याच्यावरच्या पदावर असेल, त्याच्यावरचे भोग भोगत असेल. तेव्हा हा जरी स्वर्गात गेलेला असला तरी वरच्याचे भोग बघून मलासुद्धा असे मिळावेत अशी इच्छा करणारच. मग त्याच्याचप्रमाणे अधिक पापाचा असेल तो मला असं दुःख येऊ नये म्हणून तो त्याची इच्छा करणार. आता तो सुखाची इच्छा करतो तर हा दुःखाची इच्छा करतो, दुःखाचा विचार करतो. आणि मधला काही जरी झालं तरी सुखदुःखात आहेच आहे. हे सगळं जरी असलं तर ह्या सगळ्या त्यांच्या भूमिका आहेत. तो त्या योनीत तिथं गेला आणि त्या लोकात गेला की त्याला त्याच्या ठिकाणी काय आहे की भोगही आहेत आणि भूमिकाही आहे. मग त्याची भूमिका जे असेल ते आहे, शिवाय त्याचे भोग आहेत. आता तो त्या सुखाला भोगत असला तरी वरचं सुख चांगलं आहे असं समजत असल्यामुळं भोगत असूनसुद्धा नाराजच राहणार. पण भूमिका कोणती? भूमिका त्याच्याजवळ जेवढं पुण्य तेवढाच भोगाची. आणि ह्या इच्छा अधिकची करत असेल तर त्याच्या ठिकाणी नाराजी असेल. मग स्वर्गलोकातला जीव आहे काही कमी पडतं ह्याचा विचार करतोच, मृत्यूलोकातला जीव तोच विचार करतो, आणि पाताळ लोकातला जीव आहे तोच विचार करतो. म्हणजे शेवटी तिथं गेल्यावर कुठं ना कुठं तरी भोगाचे जे काही त्याच्या पुढे येत असतील ते असावे नसावे याचा विचार येतोच. जीव सत्कर्म किंवा दुष्कर्म हे नरतनूतूनच करू शकतो व बाकीचे जन्मात सुखदुःख भोगण्यात जातो. म्हणूनच नरतनूला कर्मभूमी या नावाने संबोधले जाते. आता विशेष खुलासा केला की जे काही तुमच्याकडं कर्म येतील त्यात पुण्य दाखवणारे जे कर्म आहे त्याला सत्कर्म म्हटलं, आणि ज्याच्यापासून पाप वाढतं त्याला दुष्कर्म म्हटलं. पण हे दोन्ही कर्म कोणत्याच दुसऱ्या योनीमध्ये नाहीत. हे कुठल्या योनीत होईल? फक्त नरतनूमध्येच. नरतनूला कर्म करण्याचा अधिकार आहे, आणि कर्म करण्याचा अधिकार असल्यानं कोणतं कर्म सत्कर्म आहे, कोणतं कर्म दुष्कर्म आहे याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे. त्यामुळं सत्कर्म आणि दुष्कर्म हे दोन्ही गोष्टी नरतनूला कळतात, आणि त्यांनी त्याप्रमाणे जर केलं तर ठीक आहे ना. म्हणून नरतनूला दुसरं नाव आहे कर्मभूमी, कारण इथं कर्म करण्याचा अधिकार आला. कर्मामध्ये 2 भाग आले. एक भाग कोणता? सत्कर्म. दुसरा भाग कोणता? दुष्कर्म. पण कोणतं तरी कर्मच आहे, कारण याचं नरतनू कर्मभूमीचं आहे, त्यामुळे त्यात तो करणारच आहे. सर्व लोक सर्व देह हे पंचभूतात्मक आहेत. इतर देहाप्रमाणे नरदेह जरी पंचभूतात्मक आहे तरी या देहात आणि मानव देहात ज्ञानाच्या दृष्टीने फारच फरक आहे. आता झालं सगळे देह आहेत किती? 84 लक्ष योनीत. मग 84 लक्ष योनी सगळ्या पंचमहाभूतापासूनच बनल्या. सगळ्यांच्या ठिकाणी पंचमहाभूताचीच बनावट आहे. पण या देहात इतर देहाच्या ठिकाणी सोडून मानव देहाचं काय असेल तर ते योग्य आहे. कारण का? तर त्याच्यात ज्ञान आहे. दुसरीकडं ज्ञान नाहीच का? तर आहे. आहार, भय, मैथुन आणि निद्रा
या गोष्टी प्राप्त करण्याकरताच आहे त्यांना. एकदा पोटाला मिळायचं आणि एकदा निवांत झोप काढायची, किंवा कशाचं तरी कुठं आवाज आला काय भीती म्हणून कुठंतरी स्वतःला लपवून घ्यायचं आणि प्रजा वाढवायची. एवढंच त्यांच्याजवळचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये हे आपलाच आहे हे दुसऱ्याचं आहे असं काही नाही. मग त्याच्या ठिकाणी त्यातलं नाही, पण मनुष्याला प्रत्येक ठिकाणी कर्म करत असो किंवा काही असलं तरी त्याच्याजवळ ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानामध्ये चांगलं काय वाईट काय हे समजता येतं. आता त्यांनी दाखवलं आहार, निद्रा, भय आणि मैथुन सर्व देहात सारखेच आहेत. म्हणजे या 4 प्रकारची पूर्तता कशी होईल इतक्यापुरते ज्ञान आहे. ते सर्व देहात सारखेच, ते ज्ञान मानव देहातही आहेच. आता आपण ते पाहिलंच की इतर देहात आणि मनुष्य देहात हे सारखं आहे. इतर देहालाच हे 4 आहेत आणि मनुष्याला नाहीत असं नाही. मनुष्याला हे लागतंच. मनुष्यसुद्धा आहार आहेच, निद्राची गरज करतोच आणि त्यालाही भय आहे. काही जरी झालं, कितीही धीट असला तरी एकदम कशाचा तरी जोराचा आवाज झाला तर थोडं तरी भय येतच. मग तो काय झालं काय याचा विचार करून स्थिर होतो. भय हे सगळ्यालाच आहे. आता ते मनुष्य देहातही यांच्यातही आहे. एवढं सगळं जरी झालं म्हणजे समान देहातल्या समान भोगाच्या बद्दल तर आपण तर पाहिलंच. आता मनुष्य देह ज्ञानाचा काय उपयोग करून घेईल. मानव देहवान जीव ज्ञानाच्या इतक्याच कक्षेत वावरला तर इतर योनीतील जीवापेक्षा अधिक कोणत्या बाबतीत मानवी जीव ठरणार नाही. आता त्याला एवढं पाहिलं आपण की सगळ्याला जर हेच आहे मनुष्याला हे, आणि मनुष्यानं एवढ्याच पुरतं आहार, भय किंवा आहार, निद्रा, भय आणि मैथुन एवढेच विचार केला तर हे देह मनुष्य काय बदल झाला. सगळे सारखेच झाले. मग आता त्यांच्या ठिकाणी आणि यांच्या ठिकाणी बदल काही नाहीच का. तर मग त्याच्यापेक्षा मनुष्य देहाला या सगळ्या बाबी इतक्या महत्त्वाचे दिलेले आहेत, तेव्हा त्यांनी त्याचा विचार व्यवस्थित करावा. इतर देहधारी जीवाला शरीर पोषणाकरता पोट आहे. ते पोट भरण्याची त्यालाही आशा धरावी लागते. त्याप्रमाणे मानवालाही आपले पोट भरण्याची आशा करावी लागते. इतर देहवान आशा करतात पण तृष्णा धरीत नाहीत, तर मानव आशा करून थांबत नाही, आशा करून तृष्णा करतो. आता एक थोडासा काय आहे विचाराची बाजू मांडली की बाजू काय आहे की इतर देह आहेत त्यांना एकदा मिळालं पोटाला की पुन्हा विचार करत नाहीत. पण मनुष्याचं तसं नाही. मनुष्य काय करतो, मिळालं तर परत कधी मिळेल, कसं मिळेल, मग हे पुन्हा आपल्याला मिळालं पाहिजे याचा विचार करतो. त्याला त्यांनी नाव दिले की काय पोटापुरतं मिळणं ह्याचं नाव आशा. पण मला हे परत मिळतच राहावं असं वाढत जाणे, आशेचं नंतरची त्याची जी काही असणारी स्थिती त्याला म्हणायचं तृष्णा. मग तिथं आशा पोटापुरती, तृष्णा वाढवी वाखती. आता त्याच्यात काय आहे की जसं पूर्वी दावे दोरखंड वळायचं झालं म्हणजे वाख नावाचं एक काय तयार केलेलं असायचं आणि त्यांनी काय करायचं एकाला एक जोडत गेला म्हणजे किती लांब वाढेल तितकं लांब वाढवायचंच. तसं ह्या आशेची तृष्णात रूपांतर झालं, त्याला किती दिलं म्हणजे पुरे असं कधीच व्हायचं नाही. किती म्हणलं तर तो हावच धरून राहतो, अजून द्या अजून द्या. आणि हेच जर मनुष्याजवळ राहिलं तर मनुष्य गुंतत जाईल. त्याच्याकरता आता हा मुद्दा महत्त्वाचा आला की इतर सगळे देह काय असेल ते उपभोगतात खरं, पण आशय असते त्यांच्याजवळ पण तृष्णा नसते. आणि इकडं मात्र असं आहे की जसं मनुष्याला काय आहे की नुसतं खायला प्यायला असून कपड्याला ते असून चालत नाही, राहायला घर लागतं, ते सगळ्यापेक्षा वेगळं आणि चांगलं लागतं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ येऊच लागल्या. ते एक सांगतात असं की माकड विचार करू लागलं की सगळी माणसं घर बांधून राहतात, आपणच असे काय राहिलो आहे, आपणसुद्धा घर बांधायचंच. मग घर बांधायचं असं त्यांनी विचार केला आणि मग आताच कुठं पाऊस यायला लागला आहे, बघू पाऊस आल्यावर. मग त्या थांबलं.
मग यायला लागला एका दिवशी पाऊस. अरे म्हणलं आपण घर बांधायला पाहिजे होतं, आता एवढा पाऊस उघडू दे, आपण घर बांधायचंच. मग नंतर काय झालं, पाऊस उघडला. आता उघडला की म्हणलं आता कशाला बांधायचं. म्हणजे हे सातत्याने काय आहे, करणं तर काही नाही. तसं मनुष्यसुद्धा कित्येक वेळा आशा धरून राहतो. त्याचं काय आहे, प्राप्त करून घेण्याकरताही काही केलं नाही, पण आशेलाही सोडून दिलं नाही. यानं काय झालं, त्यांनी विचार जो करायला पाहिजे होता तो करत नाही. आशेने पोट भरले म्हणजे इतर देहवानाचे पुन्हा भूक लागेपर्यंत भागते. तसे मानवाचे नाही, त्याच्या पोटापुरते देऊन त्याचे भागत नाही. त्याने पदर पसरला व त्याच्या पोटापुरते दिले तरी तो पदर आवरून घेणार नाही. तो म्हणेल माझे पोट भरले तरी माझे पोट फार मोठे आहे. मी, माझी बायको, माझी मुले बाळे, माझे गणगोत, माझी गाई वा जनावरे, बाळगलेली कुत्री मांजरे, इतक्याच्या पोटाला लागणारे एवढे मोठे माझे पोट आहे. म्हणजे एक गोष्ट अशी की त्यानं त्याच्यापुरतं पाहिलं नाही, तो आपल्या जवळच्या सगळ्याला प्राप्त व्हावं याचा विचार करतो. विचार करतो म्हणजे काय, गुंतून राहतो, आशेमध्येच गुंतून राहतो. मिळालं ना तर मिळालेलं अधिक कसं मिळेल, अधिक मिळालेलं अजून त्याच्यापेक्षा अधिक कसं मिळेल, हा त्याच्याजवळचा विचार असतो. तितके त्याच्या पदरात टाकले तरी तो म्हणणार की तुम्ही एक वेळच्या पोटापुरते पदरात टाकले, दुसऱ्या वेळेला काय करू, मला पुन्हा लगेच यावे लागेल, 2 वेळेचे द्या. तितके दिले तरी तो म्हणणार आजचे भागले, उद्याचे कसे होईल, याशिवाय वर्षाचे कसे होईल, माझा संबंध जन्माचे दिले तर माझ्या मागे माझ्या मुळाबाळाचे कसे होईल. आता हे सर्वसामान्य सगळ्याच मनुष्य जेव्हाजवळ हा विचार असतो, त्याला आपल्याजवळ जे मिळाले, आता हे एका वर्षाचं कुणी आम्ही पाहतोय, तो शहरातला राहणारा असो नाही तर कुठंतरी ग्रामीण भागात, तो वर्षाचं धान्य घेतो, साठवणीच्या त्याच्या काय असतील तेवढ्या काय कणगी घेतो आणि मग ठेवतो. प्रत्येक खेड्यात तर हे असतंच, पण शहरातला सुद्धा 2-4 गोण्या घेऊन कुठंतरी नीटनेटके ठेवणार आणि वर्षाला किती लागतं आपल्याला तेवढं तो घेऊन ठेवतो. हे सगळं काय आहे, अशीच सगळ्याला आहे. मग आता तो महिन्याचं, वर्षाचं, जन्माचं हेच विचार करतोच आणि त्याच्याप्रमाणे तो त्याच्यात गुंतत राहतो. म्हणजे तो पसरलेला पदर उचलून गाठोडे बांधून निघणार नाही. तेव्हा एकंदरीत आपण आता हे समजतो की जो कोण गेला त्याने कोणापुढं पदर पसरला, तर आपण सगळेच आहेत आणि देवापुढं पदर पसरतो, आम्हाला द्या, आम्हाला द्या. आणि किती दिलं तरी आपलं गाठोडं काय आपण आवरून घेत नाही, दे देवा. आणि शेवटी नाही जर कमीच पडलं तर देवच वाईट आहे, आम्हाला का दिलं नाही. जे मनुष्य सतत काय करतो की अशाच गोष्टीची आशा धरून राहतो. आणखी द्याच म्हणणार, ही तृष्णा आहे. या तृष्णेचे पोट कधीच भरणार नाही. ही तृष्णा इतर योनीत कोठेच दिसून येणार नाही. आता पाहिलं काय आपण की एक गोष्ट अशी, आशा एक सगळ्याजवळ आहे आणि दुसरी गोष्ट आता मनुष्याजवळ कोणती, तर तृष्णा आहे. तृष्णा हे कोणाचा गुण आहे, तर तो रजोगुणाचा. रागात्मकं विद्धी तृष्णा गुणसमुद्भव. रजोगुणाच्या ठिकाणी तृष्णा असते. रजोगुण ज्याच्याजवळ आहे त्याला कधीच परिपूर्ण झालं असं वाटत नाही. मग आता त्याचा विचार इथं जेव्हा येतील तेव्हा गुणात्मक देह आणि देहाद्वारे त्याच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गोष्टीचा विचार येईलच. एकंदरीत पाहिलं आपण की तृष्णा म्हणून जे आहे ते शास्त्राने मांडलेली एक पारिभाषिक नाव आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आशा जशी असते त्या आशेचं पुन्हा पुन्हा विचार मनात येऊन पाहिजे 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 होतच गेलं की त्याला काय म्हणायचं, तृष्णा.
यावरून इतर जीवाच्या ज्ञानापेक्षा मानवी जीवाच्या ज्ञानाचा किंवा विचाराचा पल्ला अधिक आहे. कोणत्याही जीवाला दुःख असावे असे वाटत नाही. सुख असावे असेच वाटते, पण ते सुख कसे मिळेल हे कळण्या इतका विचार असत नाही. मानव त्याचा विचार करू शकतो व विचाराप्रमाणे प्रयत्नही करू शकतो. आता दुसरी गोष्ट अशी झाली, अजून सामान्यतः त्यांनी मांडलं, इतर जीवाला सुद्धा दुःख नकोच असतं. आपण पाहतो की एखाद्या दारामध्ये भाकरी ठेवली आणि तिथं कुत्रं समोर आलं, पण तो समोर उभा राहिलेला माणूस एक काठी हातात घेऊन उभा राहिला, ते भाकरी सोडून दिलं आणि कुत्रं निघून जाईल. कारण हे खाण्यापेक्षा रट्टा खाणं नको, कारण तो काठी घेऊन उभा राहिला म्हणजे आपण खाली भाकरीला तोंड लावलं की हा वरून मारणार. अर्थात रट्टा म्हणजे कसा लागतो ह्याचं दुःख त्या कुत्र्याला माहिती आहे ना, म्हणून ते नको. अर्थात सगळ्यालाच दुःख नको असतं आणि सगळ्यालाच सुख पाहिजे. पण हे सुख कसं मिळतं ते इतर जे देहामध्ये प्राप्त होत नाही, पण हे सुख कसं मिळवावं याचा विचार मात्र मनुष्य देहाच्या ठिकाणी आहे आणि त्या विचाराप्रमाणे प्रयत्न करू शकतो. प्रयत्न करण्याचा त्याला अधिकारसुद्धा आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावं. शिवाय दुःख संबंधरहित सुख कसे मिळेल याचाही विचार मानव करू शकतो. आता त्याच्यानंतर सहज सुख मिळतं आहे असं नाही, कसल्याच प्रकारचं दुःख नसावं आणि मला सुख मिळावं असं वाटतं. हे साहजिकच सगळ्याला वाटतं. आतापर्यंत सुख माहीतच नाही जीवाला असं नाही, पण दुःखाच्या अभावात सुख आहे. दुःखाचा अभाव याचा अर्थ दुःख समूळ नाहीसा झालं असं नाही, तेवढ्यापुरतं बाजूला जातं तेवढं सुख आहे. पुन्हा सुख संपलं की दुःख असतंच, असं सगळीकडेच चालतं. अशा विचाराला विवेक म्हणतात. हा विवेक मानवाजवळ आहे, म्हणजे इतर जीवापेक्षा मानवाजवळ ती गोष्ट अधिक आहे. इतर जीवाला काय आहे की विचारच करता येत नाही, पण मनुष्याला विचार करता येतो, म्हणून मनुष्याजवळ त्या विचाराचं नाव ठेवलं विवेक. वास्तविक विवेक या शब्दाला पारिभाषिकेच्यामध्ये काय व्याख्या केली तर नित्यानित्य विवेक. मग नित्यानित्य विचार करणं त्याचं नाव विवेक. सद्विचाराशी संबंध ठेवून जो विचार टिकतो त्याचं नाव विवेक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट कोणती तर विवेक हा शब्द आता इथं का आला तर दुःख संबंधरहित सुख प्राप्त होणं असा विचार ज्याच्याजवळ त्याचं नाव विवेक. एरवी सुख मिळावं असं सगळ्यालाच वाटतं आणि सुख मिळण्याकरता सगळेच प्रयत्न करतात, पण दुःख संबंधरहित सुख मिळायला काय करावं लागेल तो जो प्रयत्न करतो तो विवेकी. इतर काय आहे की मिळतं तेवढ्यापुरतं त्याच्याजवळ असलेलं आहेच. एखादा मनुष्य काय करतो, दिवसभर लागेल ते दूध घेतो आणि दिवसभर आपल्याला ते पाहिजे म्हणतो, मग त्याच्याकरता त्याला तापवावं लागतं. चांगल्या प्रकारचं तापवून त्याला चांगली साय आली म्हणजे ते संध्याकाळपर्यंत किंवा पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत टिकतं. दुसरा असा विचार करतो की ज्या त्या वेळेला आणू, उगीच काय करायचं आहे, आता एवढं आणलं की आत्तापुरतं पुरे. कोण बसलं आहे तापवत, कोण बसलं आहे त्याची राखण करीत. म्हणजे हे विचार करण्याच्या पद्धतीत मनुष्याला तेवढ्यात तेवढं लागणारं आणलं म्हणजे बाद झालं, सांभाळायचं काय करायचं असं वाटणारे काही असतात. पण हे परत परत कुठं जायचं, म्हणून यातले जे विचार आहेत त्या विचारात कसा फरक पडतो. त्याच्यापेक्षा दुःख संबंधरहित दुःख घालवून सुख मिळणं हे कसं आहे त्याचं नाव विवेक आहे. हा विचार त्या विवेकाला पोषक असा विचार नरतनूच करू शकतो आणि त्याला तो विचार प्राप्त करून देणारे सहाय्यकही तिथं असतील. म्हणून नरतनूला बाकीच्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असं ठरवलेलं आहे. आत्तापर्यंत आपण मनुष्याच्या ठिकाणी असलेले विचाराची गरज आणि विवेकापर्यंत आपण आलेलो आहोत. आजचं प्रकरण आपलं इथं थांबलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
सद्गुरु समर्थ निंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव